डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपाने एका निष्ठावंताला न्याय दिला आहे। नांदेडचे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला। अर्थात राज्यसभेची उमेदवारी अन्य काही आश्वासनामुळेच अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलला। त्यानुसार भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली। मात्र सोबतच नांदेडमधील डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं। पण डॉक्टर अजित गोपछडे यांना न्याय देण्याची संघ आणि भाजपाची भूमिका पूर्वीपासून होती। गेल्या वेळी विधान परिषदेसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली। मुळात डॉक्टर अजित गोपछडे हे सुरुवातीपासून भाजपा आणि संघाचे कट्टर समर्थक आहेत, कारसेवक देखील आहेत। बाबरी पाडताना त्यांचा सक्रिय सहभाग होता। पक्ष आणि संघनिष्ठा हाच त्यांचा ध्येय होता। खरं तर राज्यसभेची उमेदवारी त्यांनाच मिळणार अशी शक्यता होती, पण ऐनवेळी अशोक चव्हाण यांची भाजपात एंट्री झाली आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं। मात्र भाजपाने नांदेडमधील डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी दिली। यातून भाजपाने एक संदेश देखील दिला की भाजपा फक्त राजकीय तडजोडी करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या नेत्यांचाच पद किंवा मंत्री करत नाही, तर पक्ष आणि संघनिष्ठा असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला देखील योग्य वेळी योग्य न्याय दिला जातो। असाच संदेश भाजपाने डॉक्टर गोपछडे यांना उमेदवारी देऊन दिला आहे। राज्यसभेच्या ज्या महाराष्ट्रातल्या 6 जागा होत्या त्यापैकी 2 जागा नांदेडसाठी मिळालेल्या आहेत। दुपारी जसं नावं घोषित झाली अशोकराव चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे, तर अनेकांना आश्चर्य वाटलं की नांदेडसाठी 2 जागा कशा मिळाल्या। तर 2 जागा वेगवेगळ्या पद्धतीने मिळाल्या असं मला वाटतं। अशोकराव चव्हाण भाजपामध्ये गेले तेव्हाच त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असे भाकीत व्यक्त झालेले होते, तसे संकेतही मिळालेले होते। आता राहिला प्रश्न डॉक्टर अजित गोपछडे यांचा। डॉक्टर अजित गोपछडे हे मुळातच संघाचे कार्यकर्ते आहेत। म्हणजे तरुण वयापासून, म्हणजे जेव्हा ते वैद्यकीय शिक्षण घेत होते तेव्हापासून ते संघाशी जोडलेले आहेत आणि संघाशी ते कट्टर कार्यकर्ते, त्याला समर्थक म्हणूयात, त्या पद्धतीचे आहेत। मधल्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सोडून संघवाढीसाठी आणि पक्षवाढीसाठी देखील वेळ दिलेला आहे। आणि कोर कमिटी ज्याला आपण म्हणतो, अशा कोर कमिटीमधले एक घटक डॉक्टर अजित गोपछडे आहेत, म्हणून त्यांना कदाचित उमेदवारी मिळाली असेल। जनता पार्टीने आज राज्यसभेसाठी जे 3 उमेदवार आपले घोषित केले त्याच्यामध्ये 2 उमेदवार जे आहेत ते नांदेडशी संबंधित आहेत। त्याच्यामुळं राजकीय वर्तुळात कदाचित आश्चर्य व्यक्त झाला असेल, परंतु पत्रकारांच्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर आश्चर्याचा असा काही विषय नाही। आजच्या यादीवर आपण नजर जर टाकली तर मेधा कुलकर्णी पुण्याचे जे आहेत ते त्या एक अभ्यासू आमदार म्हणून होत्या, त्याने ब्राह्मण समाजातील एक व्यक्ती देण्याचं जे काही भाजपचं धोरण आहे त्या धोरणाचा ते भाग होता। राहिला विषय नांदेडचे 2 का, तर 2मध्ये जे अजित गोपछडे यांचं नाव जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण हे आज आलेले आहेत। अजित गोपछडे हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी यापूर्वी विधान परिषदेचा अर्ज भरल्यानंतर निवडून येण्याची शक्यता असताना सुद्धा पक्षादेश म्हणून त्यांनी विधान परिषदेचा अर्ज मागं घेतला आणि लातूरचे कराड यांना भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी उमेदवारी दिली आणि ते विधान परिषदेचे सदस्य झाले। अजित गोपछडे हे कारसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे खूप जुने कार्यकर्ते आहेत। आपण जर आजचे जे नांदेडचे 3ही खासदार जे अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर आणि अजित गोपछडे तिघांचे नाव आपण जर एक समोर ठेवले तर भारतीय जनता पार्टीच्या कामांमध्ये अजित गोपछडे हे सगळ्यात जास्त सिनियर पडतात। त्यानंतर प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण हा भारतीय जनता पार्टीच्या कामातील क्रम आहे। आणि दुसरा क्रम यांच्या राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत उलटा जरी लावला तरी गोपछडे हे भाजपचं तसं पहिलंच नाव होतं। अशोक चव्हाण हे ऐनवेळी नाव आलेलं आहे असं म्हणता येईल, किंवा पूर्वनियोजित होतं, पण त्यांना काय द्यायचं हे ठरलं नव्हतं आणि भारतीय जनता पार्टीने राज्यसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळं कदाचित त्यांना या पदाची संधी देण्याच्या हिशोबाने आपल्याकडे घेतलं असेल असं मला वाटतं।